आज आपण मोहोळ शहरातील सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई वस्त्रे यांच्याशी बोलणार आहोत। मोहोळ शहरातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांनी हाताळून ते मार्गी लावण्यासाठी एक झपाटा चालू केलेला आहे आणि आता एक त्यांनी नवीन विषय हातात घेतलेला आहे। तो विषय कोणता आहे, काय आहे, त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, आपण जे निवेदन दिलेलं आहे मोहोळ नगर परिषदेकडे की त्या निवेदन नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या संदर्भातलं निवेदन आहे, तर ते सविस्तर काय आहे ते सविस्तर सांगा। नमस्कार, मी अंजली वस्त्रे। मी नगर परिषदेकडे गेल्या एक महिन्यापासून मी निवेदन महिन्यापूर्वी सादर केलेलं आहे निवेदन की शाळेला प्राधान्य द्या। आपल्या शहरामध्ये आता म्हणजे नगर परिषदेची नुकतीच एक मासिक मीटिंग पार पडली। त्या मीटिंगमध्ये असा ठराव मंजूर केला गेलेला आहे की नगर परिषदेची इमारत ही मोहोळमधील शाळा नंबर 1 व 2 या ठिकाणी होणार असल्याची सांगण्यात येत आहे आणि पेपरलाही तशा बातम्या आहेत। आपले सोशल मीडियावरही बरंच काही व्हायरल होत आहे, परंतु मोहोळच्या जनतेला मी सांगू इच्छिते की ही एक अफवा आहे। कारण अफवा म्हणायला हरकत नाही, कारण त्या संदर्भातला तसा अजून मोहोळ नगर परिषदेकडे कोणताही GR आलेला नाही आहे। गेल्या महिन्यामध्ये मी त्या ठिकाणी माहिती अधिकार टाकला होता। माहिती अधिकारामध्ये मला असं उत्तर आलेलं आहे की अजून ती शाळा वर्ग करण्यात आलेली किंवा त्याच्या आपले नगर परिषदेकडे ती जागा हस्तांतरित केलेली आहे असा कोणताही GR अजून नगर परिषदेकडे आलेला नाही। आणि त्या शाळेचं जे काही हस्तांतर करायचं आहे, वर्ग करायचे आहे, ते संपूर्ण अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्याला आहेत। आणि शिक्षणाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे, त्यांनी सांगितलं आहे की आम्ही फर्स्ट प्राधान्य शाळेला देऊ। आणि माझी नगर परिषदेला सुद्धा विनंती आहे की त्यांनी शाळा वाचवा ही मोहीम सगळ्यांनी हातात घेतली पाहिजे। कारण आपल्या सर्वांची मुलं मोठमोठ्या शाळेमध्ये शिकतात, आपण त्यांच्या फी भरू शकतो आहे, आपल्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती आहे, आपण ते करू शकतो आहे। परंतु जे गोरगरिबांची मुलं आहेत, आता आपल्या नगर परिषदेमधले कामगार बघा, त्यांची मुलं बघा, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे, जे आर्थिक घटकामध्ये काम करतात, त्यांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात, मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतात। आवर्जून मी नगर परिषदेला सांगते की ही शाळा नंबर 1 आणि 2च नव्हे तर मोहोळमधल्या जेवढ्या जिल्हा परिषद शाळा आहेत, जेवढ्या मराठी शाळा आहेत, तेवढ्या सगळ्या शाळांचा पहिल्यांदा तुम्ही विकास करण्याचा हातात घ्या। नगर परिषदेची इमारत ही भविष्यात कुठं ना कुठं होणारच आहे। नगर परिषदेच्या इमारतीचा प्रश्न नाही। मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्या मूलभूत गरजा आहेत आत्ता जनतेच्या, त्या तुम्ही पहिल्यांदा लक्ष द्या, त्याच्या मूलभूत गरजांना प्राधान्य द्या। सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे शिक्षणाला महत्त्व द्या। आज एक विद्यार्थी घडला तर मोहोळ शहर घडणार आहे। जर तुम्ही विद्यार्थी घडवू शकत नसाल तर मोहोळमधला विकास तुम्ही कशा पद्धतीने हाताळू शकणार आहे? म्हणजे आपला मोहोळ नगर परिषदेच्या इमारतीला विरोध आहे काय? हो, माझा विरोध आहे। मोहोळची नगर परिषद जी शाळा नंबर 1 आणि 2 या ठिकाणी होतीये, त्या नगर परिषदेला म्हणजे त्या इमारतीला माझा विरोध आहे। दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे का? हो, भरपूर आहे। दुसऱ्या ठिकाणी जागा, आत्ता जी नगर परिषदची जागा आहे आपली, त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे। आता मोहोळ नगर परिषदमध्ये आपली पाण्याची टाकी आहे, ती डॅमेज आहे, सांगितलं गेलेलं आहे। त्याच्या पाठीमागं आपलं सभागृह आहे, ते सभागृह पण खराब झालेलं आहे। त्या सभागृहापासून ते आपली मोहोळची नगर परिषद आहे तिथंपर्यंत जागा पूर्ण अवेलेबल आहे। तेवढ्या जागेमध्ये मोहोळची नगर परिषदची इमारत अगदी सुसज्ज आणि व्यवस्थित होऊ शकते। बागेमध्ये आपले मोहोळ नगर परिषदच्या बागेमध्ये असलेली पाण्याची टाकी जी आहे ती डॅमेज आहे, ती काढा म्हणून आदेश आहे, तरीसुद्धा त्या पाण्याच्या टाकीचा गाळ काढून त्याची बिलं नगर परिषदेने काढली गेलेली आहे। मग हे सगळा बोंगळा कारभार नगर परिषद का करायला लागली? मला एक असं म्हणायचं होतं की प्रश्न आहे हा। आता तुम्ही एक जागा सुचवलेली आहे की मोहोळ नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीची आणि शहाजीराव पाटील सभागृह या ठिकाणची जागा, जी मातोश्री बाल उद्यान आहे, ती एक जागा आणखी तुमच्या नजरेखाली मोहोळ शहरामध्ये? आता मला दुसरी गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की हिथं नगर परिषद झाली तर फक्त म्हणजे शिवाजी चौक स्टँडपासून ते मोहोळ नगर परिषदेपर्यंत, मग आपल्या जुनी स्टेट बँकेच्या तिथं स्टेट बँक त्याच्या पण अलीकडं ते तिथंपासून ते स्टँडपर्यंत एवढंच मोहोळ शहरामध्ये मार्केट। ही मोहोळ नगर परिषदेची इमारत जर खाली आठवडा बाजारमध्ये नेली तर पूर्ण अख्ख्या रोडला मार्केट येईल आणि पूर्ण रोड वाहतुकीचं होऊन जाईल, उत्पन्नाची साधनं होतील, इथून तिथून सगळं दळणवळण व्यवस्था
वाढत जाईल. मोहोळचं आणखीन म्हणजे उत्पन्नामध्ये आणखीन भर पडेल. स्टँडपासून ते आठवडा बाजारापर्यंत रोजच्या रोज लोकांची ये जा वाहतूक चालू राहणारच आहे. तिथंपर्यंत लोकांची दुकानं वाढत राहतील, लोकांना सोर्स मिळतील भरपूर. शिवाय जे मूळमध्ये जे माग असलेले विभाग व्हायला लागलेत, जे ते प्रभाग, आता तुम्ही आठवडा बाजारमध्ये जर गेलात तर तिथं दुपारी आपलं सकाळी 10:30-11 नंतर भयान शांतता असते. मग माझं म्हणणं आहे की विकास आपल्याला करायचाच आहे ना, तर फक्त गटारी दुरुस्त करणे किंवा रस्ते करणे हा विकास नाही, तर मोहोळ शहरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम मिळणं, प्रत्येक प्रभागातील लोकांच्या आर्थिक व्यवस्था सुसज्ज बनवणं हा विकास मोठा आहे. प्रत्येकाची परिस्थिती चांगली झाली पाहिजे, प्रत्येकाला आर्थिक व्यवस्थेवर भर दिला पाहिजे, प्रत्येकाची आर्थिक व्यवस्था सुधारली पाहिजे, तरच आपलं मोहोळ शहर विकासाकडे जाईल. आपण मोहोळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कर्मचारी अधिकारी यांना काय आवाहन कराल? आत्ता जे नवनिर्वाचित आपली बॉडी आहे, आपली नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सगळेच, मी कुठल्या एका पार्टीचं नाव घेत नाही या ठिकाणी, कारण मी फक्त आत्ता सध्या अंजली वस्त्रे सोशल सामाजिक कार्य म्हणून मी करते. मी कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी उल्लेख करत नाही आणि कुठल्याही पक्षाचं मी समर्थन करणार नाही. मी सगळ्यांना एकच आवाहन करीन की सर्व नगर परिषदेमधील नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी, उपनगराध्यक्षांनी शिक्षणाला प्राधान्य द्या. शिक्षण महत्त्वाचं समजा. आज केरळच्या राज्यामध्ये बघा, आज केरळ एकदम छोटं राज्य आहे. त्याचबरोबर आपण जसं नगर परिषद पदाधिकारी किंवा नगरसेवकाला आवाहन केले, मोहोळ शहरातील नागरिकाला सुद्धा आपण काय आवाहन कराल की या निमित्तानं जी मोहोळ नगर परिषदेची हजारो कोटी रुपये खर्चून इमारत होणार आहे, तर त्या संदर्भात काय आवाहन कराल? मोहोळमधील नागरिकांना मी विनंती करते की मोहोळमधील नागरिकांनी पहिल्यांदा शिक्षणाला महत्त्व देऊन शाळा बचाव मोहीम ही चालू करावी. सगळ्यांनी शाळेला महत्त्व द्यावं आणि आजी माजी विद्यार्थी त्या शाळा नंबर 1 आणि 2 ह्या शाळेमध्ये सर्वांचे भावनिक संबंध जोडले गेलेले आहेत. सर्वांचे, माझे आजोबाही त्या ठिकाणी शिकलेले आहेत. मोहोळमधील सर्वांचे, कुणाचे आजोबा शिकलेत, कुणाच्या आत्या शिकलेत, कुणाच्या आई तिथं शिकून गेलेले आहे. सर्वजणांनी मोहोळमधले जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत, कुणाचे भाऊबंद आहेत, सर्वांनी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तर त्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना मी विनंती करते की माझ्याबरोबर शाळा नंबर 1 आणि 2 ही शाळा बचाव मोहिमेमध्ये तुम्ही माझ्याबरोबर सहभागी व्हावं, ही मी सर्वांना विनंती करते. ओके, धन्यवाद. धन्यवाद.